नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेल किंवा स्ट्रीट स्टाईलसारखी कुरकुरीत आलू टिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी येथे 4-5 बटाटे घेतलेत व ते स्मॅशरच्या साहाय्याने छान असे स्मॅश करून घेतले आहे। येथे मी धना पावडर 1 चम्मच, जिरा पावडर 1 चम्मच, मीठ चवीप्रमाणे आणि लाल तिखट 1 चम्मच असे घेतले आहे। 1 चम्मच आले लसूण पेस्ट, त्यात मी हिरवा वाटाणा 2-3 चम्मच घातलेला आहे। हे सर्व छान असे मळून घेतले आहे। इथे आपण कुरकुरीतपणा येण्यासाठी 3-4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ टाका, यामुळे टिक्की तेलकट होत नाही आणि मस्त क्रिस्पी बनते। सर्व मिश्रण नीट मळून घ्या। टिक्कीचा आकार द्या। हाताला थोडे तेल लावून छोटे छोटे गोळे करा आणि त्यांना हाताने दाबून चपटा टिक्कीचा आकार द्या। आणि आता याला आपण मिश्रण केले होते त्यामध्ये आपण आता टिक्की डिप करून घ्यायची आहे आणि ब्रेड क्रम्ब जे आपण बनवले आहे त्याच्यामध्येही आपल्याला टिक्की कोट करून घ्यायची आहे। छान हे ब्रेड क्रम्ब सगळीकडे व्यवस्थित असे कोट करून घेतले। अशा पद्धतीने आपण साऱ्या टिक्कींना हे कोटिंग करून घेतलेलं आहे। आणि आता तेल इथे तापायला ठेवले होते ते आता आपण इथे सगळ्या टिक्क्या अशा सोडून दिल्यात। मंद आचेवर असं लाल होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत टिक्की। तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने छान लालसर कलर येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आपली मस्त अशी गरमागरम व्हेज आलू टिक्की तयार आहे। ही तुम्ही पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा अशा पद्धतीने बर्गरही बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।